तर हे बघा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची मे 2024 मधील परिस्थिती. आज हा अपघात, हा खड्डा मी अगोदर दाखवला होता. अपघात टाळता येऊ शकला असता. ते सतीश मी माझा आयुष्यातला वेळ खर्च करून संबंधित प्रशासनाला यंत्रणेला दाखवला होता, सोशल मीडियावरती दाखवला होता. आज जर याच्यावरती केली असती, आज ही वेळ आली नसते, आज पोलिसांनी यायला लागला, त्याला अपघात झाला, त्याला लागला नाही. तर पुढे बघा तुम्ही काय काय सांगतो कसं. आपण आहोत निगडे या ठिकाणी. आजची तारीख आहे 31 मे 2026 आणि आपण पाहू शकतोय हा जो निगड्याचा जो स्पॉट होता, त्या ठिकाणचा जो खड्डा सांगितला होता आपण, तो खड्ड्याचा विषय एवढा गहन होता, तो आपण संबंधितांपर्यंत पाठवला, एव्हाना सोशल मीडियावरती टाकला, ट्विट केला. एनएचएचा त्याच्यावरती रिप्लाय आला की आम्ही तो खड्डा तुम्ही अटेन्शन केल्याबद्दल धन्यवाद. पण मला हे बोलायचं आहे 28 तारखेला आणि त्याच्या अगोदर देखील मी हायलाईट केला होता, तो खड्डा भरला नाही रस्त्याच्या मधोमधचा खड्डा. आणि आज हा इथं झालेला अपघात तुम्ही बघू शकताय. म्हणजे अक्षरशः या गाडीला त्यांना जीवनदान मिळालं, या दादांना. त्यांच्यासोबत आता आपण चर्चा केली. पहिले गाडीची तुम्हाला परिस्थिती सांगतो, मग आपण त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू की नक्की ही काय घटना कशी घडली आणि काय. ठीक आहे, आता जवळपास ते दादांनाच आपण विचारू. दादा, कुठं निघाला होता तुम्ही? चिपळूणवरून पनवेलला चाललो होतो. ओके, किती लोक होतात गाडीत? गाडीत आम्ही 5 जण होतो. कसं काय झाला अपघात? कसं काय झाला? खड्डा होता मध्ये, हा. मला तो खड्डा पूर्णपणे दिसला नाही. मी आलो, थोडा ब्रेक केल्यावर मागणं जो गाडीवाला होता त्याने मला मागणं डॅश केल्यावर माझी गाडी बरोबर त्या खड्ड्यात पूर्ण फिरली. ओके, त्याबरोबर त्याने पुन्हा मला डॅश केली आणि माझी आली त्या साईडला, पलीकडच्या साईडला जाऊन. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे एक लक्ष. आणि त्याच्यानंतर मग इथे काय संबंधित प्रशासन, पोलीस वगैरे कोण आले होते? पोलीस वगैरे आले होते. काय गाडी आली होती? हो, पोलिसांची गाडी आली होती. म्हणजे 4 चाकी ना, 4 व्हीलर त्यांची आली होती. ठीक आहे. आणि आणखीन वैद्यकीय वगैरे कोणाला लागलं नाही ना? मला थोडाफार मुद्दाभाग लागला आहे लेडीजला, पण त्यांना आम्ही लगेच इमर्जन्सी दुसऱ्या गाडीतून पाठवतो. ओके, म्हणजे मित्र काळजी घे. पण आता मला एक सांगायचं आहे की याला दादाला जायचं होतं फंक्शनला. ठीक आहे, त्याच्या घरात कार्यक्रम होता. साधारणतः महिला देखील गाडीत एकदम होत्या आणि त्यांच्या गाडीला हा मार बसलाय. पोलीस यंत्रणा लागली, पोलीस यंत्रणेची गाडी यायला लागली. त्याच्यानंतर आता यांना पुन्हा हा लागलेला मार आहे, त्यांना पुढे पाठवायला लागलं. थोडा मुकामार लागलाय, पण त्यांना जीवनदान मिळालं, ते वाचलेत. पण या खड्ड्यांमुळे तो गाडी त्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये गेली. अशी जर परिस्थिती मित्रांनो होत असेल तर मला सांगा, आता शासनाचा पैसा, शासनाचा वेळ हा सर्व वाया जातो. आणि यांचे जर म्हणजे तिथे जर या ठिकाणी दादाच्या जर ठिकाणी चुकून एखादा बाईकवाला जर असता ना कारच्या ठिकाणी आणि विदाऊट हेल्मेट असं तर 100% गेला असता. अशी परिस्थिती ते बोलते स्वतः की आम्हीच देखील झालं, आमचंच देखील बरं वाईट झालं असतं. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. हे बघा, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग.